सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विशेष भाषण। सावित्रीच्या लेकी आम्ही शिकून सवरून मोठ्या होऊ, सावित्रीच्या लेकी आम्ही शिकून सवरून मोठ्या होऊ। जे नाही जमले आजपर्यंत कोणाला तो इतिहास घडवून जाऊ, जे नाही जमले आजपर्यंत कोणाला तो इतिहास घडवून जाऊ। तूच आमची क्रांती ज्योती, तूच आमची ज्ञानाई, तूच आमची क्रांती ज्योती, तूच आमची ज्ञानाई। सांग कसे होऊ तुझ्या ऋणातून उतराई, तुझ्याचमुळे तर नशिबी आली पाहण्या निळीशाई, तुझ्याचमुळे तर नशिबी आली पाहण्या निळीशाई। नमस्कार, मी आपल्याला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त काही माहिती सांगणार आहे, ती तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती आहे। सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी लक्ष्मीबाई व खंडोजी नेवसे पाटील या दाम्पत्याच्या पोटी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला। सावित्रीबाई 9 वर्षाच्या असताना त्यांचा विवाह महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी झाला। त्या काळात मुलींना शिकविले जात नव्हते, स्त्रियांना स्वातंत्र्य नव्हते, फक्त चूल आणि मूल एवढेच त्यांचे कार्यक्षेत्र होते। अशा परिस्थितीत महात्मा फुलेंनी सावित्रीबाईंना शिकविण्यास सुरुवात केली। त्यांना लिहिता वाचता येऊ लागले। 1848 मध्ये त्यांनी मुलींसाठी पुण्यातील वेडेवाडा येथे पहिली शाळा सुरू केली आणि त्या शाळेमध्ये पहिल्या महिला शिक्षिका म्हणून सावित्रीबाई मुलींना शिकवू लागल्या। त्या जेव्हा शाळेला जात असत तेव्हा काही कर्मठ लोक त्यांच्या अंगावर शेण चिखल टाकत असत, पण तरीही सावित्रीबाईंनी त्यांना काही न बोलता शाळेत जात मुलींना शिकविण्याचे कार्य करत ज्ञानदान करण्याचा वसा त्यांनी अखंड पुढे चालविला। सावित्रीबाईंच्या मुळेच मुली शिकू लागल्या। आज असे एकही क्षेत्र नाही की तेथे महिला नाही, हे फक्त आणि फक्त सावित्रीबाईंच्या मुळेच झाले। आणि म्हणूनच म्हणावेसे वाटते की मरगळलेल्या मनामनात आता येते उभारी, मरगळलेल्या मनामनात आता येते उभारी। आभाळाला कवेत घेण्या मारू पंख भरारी, आभाळाला कवेत घेण्या मारू पंख भरारी। क्रांती ज्योती सावित्रींचे स्वप्न करू साकार, सावित्रीचा वसा वारसा आम्ही पुढे नेणार, सावित्रीचा वसा वारसा आम्ही पुढे नेणार। एवढे बोलून मी माझे भाषण संपविते। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।